नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय। मुख्यमंत्री पदावर मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मोदींचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं। तुम्ही तुमचा निर्णय घ्या, माझी काही अडचण नाही असं मी त्यांना सांगितलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांना मी फोन केला असं शिंदेंनी म्हटलं। माझ्यामुळे अडचण हे मनातही आणू नका असं शिंदे यांनी म्हटलं आहे। भाजपच्या मुख्यमंत्र्याला पूर्णपणे पाठिंबा असं शिंदेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला। फडणवीसांच्या सीएम पदाला एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे। भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला आमचं समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष। मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए, आमचे एनडीए, देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे। त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य आहे।